विशेष करून ओबीसी मायक्रो भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी प्रवर्गातील अनेक समाज बांधवांच्या बैठका राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्यावरती शासकीय निवासस्थानी अनेक समाज बांधवांच्या बैठकी पार पडल्या। या बैठकीसाठी दुपारी 2:30 वाजता गुरव समाजाला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं। गुरव फेडरेशन सातारा याचे संस्थापक अध्यक्ष, देवस्थान ट्रस्ट फेडरेशनचे अध्यक्ष विजयजी पोरे यांच्या माध्यमातून त्यांनी या बैठकीचं वेळ मिळावी, देवेंद्रजींची वेळ मिळावी यासाठी या वेळ मागितली होती। आज खऱ्या अर्थाने आजच्या या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव या ठिकाणी, हंसराज आहिर केंद्रीय मंत्री, विजयजी चौधरी प्रदेश महामंडळ ओबीसी, संजयजी गाते प्रदेशाध्यक्ष ओबीसी आणि राज्याचे मंत्री महोदय अतुलजी सावे मंत्री ओबीसी विभाग, ही सर्व मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित होते। विशेष करून अतिशय चांगल्या प्रकारे समाजातले जे प्रश्न आहेत, विशेष करून इनामी देवस्थानचा विषय असेल, त्याचबरोबर विश्वस्त जो काय देवस्थानचा ट्रस्टीमध्ये सहभाग पुजाऱ्यांचा तो विषय असेल, दानपेटीचा विषय असेल, त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी हा समाज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिला पाहिजे यासाठी विशेष करून ही आजची ही बैठक, त्या बैठकीला संपूर्ण राज्यातील गुरव समाज अतिशय एकोप्याने या ठिकाणी आला होता। स्वतः तब्येत बरी नसताना देखील या अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे सुद्धा या बैठकीला त्यांच्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीसाठी विशेष करून आपल्या राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी आमदार या ठिकाणी येणार होते, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर या ठिकाणी येणार होते, त्यांचे अन्य सहकारी या ठिकाणी येणार होते। परंतु लाडकी बहीण योजना ही बुलढाण्याकडे आज देवेंद्रजी त्या भागामध्ये असल्याने राज्याचे मुख्यमंत्री तिकडे आहेत, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तिकडे आहेत, त्या भागामध्ये कार्यक्रम असल्यामुळे राष्ट्रीय गुरव महासंघाचे या ठिकाणी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित नव्हते। परंतु भूपेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाली। या ठिकाणी स्वतः समीर गुरव हे या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रवक्ते या ठिकाणी समाजाच्या वतीने, पक्षाच्या वतीने उपस्थित होते। निश्चित ही बैठक सकारात्मक झाली, अनेक विषयांवर चर्चा झाली आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर पुन्हा एकदा देवेंद्रजी यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील गुरव समाजाचे सर्व संघटनांचे प्रतिनिधी एकत्र करून समाजाचे प्रश्न हे राज्याच्या शासन दरबारी असेल, त्याचबरोबर केंद्रीय शासनाच्या दरबारी असतील, भारत सरकारकडे असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी या सर्व नेतृत्वाने आम्हाला शब्द दिला, आश्वासन दिलं आणि निश्चित राज्यामधील सर्व गुरव समाज बांधव या ठिकाणी या आजच्या बैठकीमुळे समाधानी झाला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु।